सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान। तर भावांनो, तथागत गौतम बुद्ध तर हिंदू धर्म म्हणावा किंवा सनातन धर्म, ह्या धर्मामध्ये नेहमीच तथागत गौतम बुद्धांना विष्णूचे नवे अवतार असे सांगण्यात येतं। इथपर्यंतच नाही तर अयोध्येमध्ये जे राम मंदिरचं उद्घाटन झाले त्या मूर्तीमध्ये सुद्धा तथागत गौतम बुद्ध यांना विष्णूचे नवे अवतार म्हणून त्या मूर्तीमध्ये प्रकट केलं आहे। पण हिंदू धर्मामधलेच काही कार्यकर्ते असतील, काही पंडित असतील, जे विद्वान असतात, ते बोलतात की तथागत गौतम बुद्ध हे विष्णूचा अवतार नाही आहेत। चल झूठा। ठीक आहे, कारण की त्यांचे आता वेद पुराण ते वाचत असतील, त्याच्यामध्ये त्यांना काही पुरावे असतील, पण भगवत पुराणमध्ये सुद्धा लेखी आहे की तथागत गौतम बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत। पण आपण त्या विषयावरती विश्वास ठेवत नाही, त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही। पण आता जे हिंदू धर्माचे जे महात्मा असतील ते काय बोलतात हे एक वेळेस बघून घ्या। सनातन धर्म को इतना समझते हैं, सनातन धर्म को इतना मानते हैं, तो बस मैं एक सीधा सवाल पूछ रही हूँ कि बुद्ध अवतार थे या नहीं विष्णु के? वो खुद ही नहीं मानते तो मैं कैसे मानूं? उन्होंने खुद ही कहा मैं एक साधारण इंसान हूँ। उन्होंने खुद ने नहीं कहा तो मैं कैसे मान लूं कि अवतार है? और ये अवतारवाद की धारणा मिथ्या है। जब माँ के गर्भ से बच्चा पैदा होता है तो अवतार कैसे हो गया? अवतार का मतलब तो अवतरित होना। तो माँ के गर्भ से बच्चा पैदा हुआ, समाज ने उससे अपनी व्यवस्था से रामकृष्ण और नानक जीसस पैगंबर बना। तर बघितलं भावना, महाराज काय बोलताय? महाराजांचं स्पष्टीकरण आहे की तथागत गौतम बुद्ध हे विष्णूचे अवतार नाही आहेत। आणि आपण सुद्धा तेच बोलतोय की तथागत गौतम बुद्ध हे विष्णूचे अवतार नाही आहे। हा खोटापणा आहे, हा खोडसाळपणा आहे। ठीक आहे, कारण की तथागत गौतम बुद्ध जर विष्णूचे अवतार असते तर सम्राट अशोकाने विष्णूच्याच मूर्ती बनवल्या असत्या, बरोबर ना? सम्राट अशोकांनी पूर्ण जग जिंकून जर 84,000 बुद्ध स्तूपांची स्थापना केली, त्याऐवजी त्यांनी विष्णू स्तूपांची स्थापना केली असती, मोठे मोठे मंदिरं बनवले असते। पण त्यांनी बुद्ध विहार बनवले, स्तूप बनवले मोठे मोठे, बरोबर ना? तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा हाच आहे की हा खोडसाळपणा बंद करायला पाहिजे। ठीक आहे, आणि जे हे पुस्तकांमध्ये जे छापतात ना की तथागत गौतम बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे, याचा आपण विरोध केला पाहिजे। तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।